मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय. मी रमेश खटके. आजचा बहुजन संघटक या पेजवरचा आपला चर्चेचा टॉपिक आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाची प्रासंगिकता. सर्व व्ह्युअर्स आणि आयोजकांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतोय की आपण मला इथे माझे मत व्यक्त करण्याचा चान्स दिला आहे. बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाची प्रासंगिकता हा विषय सुरू करण्याच्या अगोदर मला असं वाटतं की या संदर्भात या विषयावरचे जे काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्याच्या बद्दल त्याला दिसते का याबाबत काही 3-4 मुद्दे महत्त्वाचे आहेत ज्याच्याविषयी आपण चर्चा करायची आहे. तर त्यामधला पहिला मुद्दा असा आहे की बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ आणि त्याची प्रासंगिकता हा विषय समजावून सांगताना आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर असं आहे की बुद्धाचं तत्त्वज्ञान काय आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स या दोन महामानवांची तुलना करताना किंवा यांचं तत्त्वज्ञान मांडताना कोणत्या गोष्टी अवलंबिल्या आहेत आणि कोणकोणते जे असे मुद्दे आणि सिद्धांत अवलंबले त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर पहिलं बुद्धाचं तत्त्वज्ञान काय आहे, त्यानंतर मार्क्सचं तत्त्वज्ञान काय आहे, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली या 2 महामानवामधील तुलना, त्यामधील साम्य आणि त्यांच्यामधील फरक काय आहे आणि साधनं म्हणून काय काय त्या दोघांनी वापरलीत आणि त्या साधनांमध्ये मार्क्सपेक्षा बुद्ध हे कसे प्रासंगिक आहेत हे विवेचन बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि त्या संदर्भातला आपला सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय आजचा जो मुद्दा आहे प्रासंगिकता चर्चा करत असताना की या बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची आज प्रासंगिकता काय आहे, या ग्रंथामध्ये मांडलेले मुद्दे कसे प्रासंगिक आहेत आणि आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण त्याला कसं अडॉप्ट केलं पाहिजे. तर पहिला मुद्दा असा आहे की बुद्धाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडताना बाबासाहेबांनी पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली की बुद्धाचा धम्म आणि इतर धर्म या 2 गोष्टी ह्या भिन्न आहेत. कारण बुद्धाचा धम्म हा धर्म नसून तो जीवन जगण्याची पद्धती आहे. मग त्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय ह्या सर्व गोष्टी उपयोगितेत आणता येतात. त्याबद्दल बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाची रचना बाबासाहेबांनी केली आणि 25 नोव्हेंबर 1956 काठमांडू येथे बाबासाहेबांनी याबद्दल आपलं भाषण दिलं, जे भाषण सर्वसिद्ध आणि प्रसिद्ध पण आहे. तर यामध्ये बाबासाहेबांनी काय मुद्दे मांडले, तर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाचा सिद्धांत समजून सांगताना एकूण त्यांनी 25 मुद्द्यांचं विवेचन केलं होतं. त्यामध्ये 10 मुद्दे मार्क्सचे आहेत आणि या दोघांची तुलना केलेली आहे. तर बाबासाहेब असं म्हणतात की धर्म कसा असला पाहिजे आणि तो बुद्धाचा धर्म प्रासंगिक का आहे. धर्माची व्याख्या करताना बाबासाहेब या ग्रंथात म्हणतात रिलिजन मस्ट रिलेट टू द फॅक्ट्स ऑफ लाईफ अँड नॉट टू द थेअरीज अँड स्पेक्युलेशन्स अबाउट गॉड ऑर अर्थ ऑर हेवन ऑर सोल. म्हणजे धर्माने केवळ ऐहिक बाबी किंवा पृथ्वीची निर्मिती, आत्म्याचे अस्तित्व, ईश्वराचे अस्तित्व या भाकड चर्चा करू नये. तर धर्माने हे माणसाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे. मग हे सगळं कोरिलेट करत असताना आपल्याला बाबासाहेब परत म्हणतात की हे जे आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ वर्ल्ड हे जे आहे हे सांगताना आपल्या जीवनाचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहे. मग बुद्धाने मांडलेले सिद्धांत आणि मार्क्सने मांडलेले सिद्धांत सुरुवातीला हे कसे साम्य आहे. बुद्ध धम्मातील अहिंसा हे तत्व आहे. तर ह्या तत्वाचीच लोकांनी बुद्ध धम्माशी सांगड घातलेली आहे, परंतु हे ठीक नाही आहे. बौद्ध धम्म आणि साम्यवाद या विषयावर बाबासाहेब बोलताना पुढे म्हणतात की साम्यवाद जी जीवन प्रणाली सांगते त्या जीवन प्रणालीपेक्षा बौद्ध धम्माने सांगितलेली जीवन प्रणाली उत्कृष्ट व सरस आहे. अशी प्रशंसा जोपर्यंत बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढी करीत नाही तोपर्यंत बौद्ध धम्माचे भवितव्य उज्ज्वल आहे असे म्हणता येत नाही. कारण बुद्ध धम्म जर आपल्याला प्रासंगिक आहे हे जर समजून सांगायचं असेल तर बौद्ध धम्म हा एक उत्तम आणि सर्वोत्तम जीवन मार्ग आहे हे सांगणे अतिशय आवश्यक आहे. आणि जे लोक म्हणतात की कार्ल मार्क्स हाच केवळ एक पूजनीय महापुरुष किंवा प्रेषित आहे, त्यामुळे मार्क्स शिवाय या जगाला कुठलाच पर्याय नाही. आणि काही लोक असेही म्हणतात की बुद्ध धम्माचं
पिवळं संकट आहे, हे जगाला तारू शकणार नाही. मग यासाठी नेमका घटक काय, तर कार्ल मार्क्स आणि बुद्धाची तुलना करून पाहणं, या दोघांची तत्व जी आहेत ही आधुनिक जगाला आणि प्रासंगिकतेला योग्य आहेत किंवा नाही हे तपासून पाहणं महत्त्वाचं आहे. तर बौद्ध तत्वज्ञान व मार्क्स किंवा साम्यवाद, मार्क्सवाद किंवा साम्यवाद यातील ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे कोणते आहेत याबद्दल बाबासाहेब असं सांगतात की बुद्धाचं तत्वज्ञान आणि मार्क्सचे तत्वज्ञान यांच्या आदर्शातील साम्य आणि भेद याविषयी आपण बोलूया. तर बौद्ध जीवन मार्ग मानवी जीवनाचे ध्येय हस्तगत करण्यात चिरंतन ठरू शकेल किंवा नाही यामध्येही त्याचा उहापोह करावा लागेल. एक सांगताना बाबासाहेब सांगतात की मार्क्सचा जो मार्ग आहे किंवा सिद्धांत आहे हा तात्काळ रिझल्ट देणार आहे, परंतु बुद्धाचा मार्ग हा सुरक्षित आहे आणि लांब पल्ल्याचा आहे. म्हणून आपण कधीही एखादा मार्ग शॉर्टकट आहे म्हणून तो स्वीकारायचा नसून जो सुरक्षित आणि लांब पल्ल्याचा जरी असेल तरी तोच मार्ग आपण निवडला पाहिजे, कारण तो भक्कम पायावर उभा आहे आणि आपल्या आदर्शांना एका व्यवस्थित पातळीवर व्यवस्थित दिशेत तो घेऊन जाणार आहे. तर याच्यामध्ये एक साम्य काय आहे, पहिलं साम्य मार्क्स आणि बुद्धामधलं असं आहे की मार्क्स असं म्हणतात की श्रीमंतांनी गरिबाची पिळवणूक केली, त्यामुळे गरिबी जास्त बोकांडली आहे आणि गरिबीच्या प्रश्नामुळे सर्व गरीब लोक, मजूर लोक, कामगार लोक हे दुखी आहे. याला त्यांनी पिळवणूक हा शब्द वापरला. हा शब्द भगवान बुद्धांनी दुःख आहे या अनुषंगाने वापरला, कारण धनिकांचं जे संपत्ती कमवण्याची जी हाव असते यामुळे ते गरिबांचं शोषण करतात असं मार्क्स म्हणतो. तर बुद्ध असं म्हणतात की माणसाच्या मनामध्ये हाव आहे आणि ती हाव तृष्णेची हाव आहे. या तृष्णेच्या हावेमुळे माणूस जोपर्यंत नीतितत्व स्वीकारत नाही तोपर्यंत तो दुसऱ्याची पिळवणूक करण्यातच आपलं भलं मानतो. आणि दुसरं एक तत्व सांगितलंय की दुःख व गरिबी यांच्या निर्मितीसाठी पिळवणूक हे जरी कारणीभूत असलं तरी त्याचा दैन्य व दुःख नष्ट करण्यासाठी वैयक्तिक मालमत्तेवर प्रतिबंध घातला पाहिजे असं मार्क्सचा सिद्धांत आहे. बाबासाहेब असं म्हणतात की मार्क्स असं म्हणतो की वैयक्तिक प्रॉपर्टी नसावी, ती राष्ट्राची किंवा समुदायाची किंवा समाजाची प्रॉपर्टी असावी आणि त्याचं नियोजन व्यवस्थित करावं. परंतु बुद्धांनी असं सांगितलं की वैयक्तिक प्रॉपर्टीच्या बद्दल भिक्खू संघाचे जे विनयाचे नियम आहेत हे मार्क्सच्या नियमापेक्षाही जास्त कठोर आहेत. आपण विनय पिटकाचं जर अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येतं की भिक्खूंना ते एकतर अनागारिक असतात आणि त्यांना कुठली वस्तू नसते, परंतु हीच गोष्ट समाजाच्या बाबतीत जर आपण अवलंबली तर जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत, जेवढं माणसाच्या जगण्याला आवश्यक आहे तेवढंच स्वीकारायचं हे बुद्ध सांगतात. त्यामुळे मार्क्सपेक्षा बुद्ध हे जास्त प्रभावशाली आहेत. कारण मार्क्सचं म्हणणं असं आहे की कामगारांनी एकत्रित यायचं आणि पिळवणूक जर नष्ट करायची असेल तर सत्ताधारी वर्गाला किंवा जो आहेरे क्लास आहे किंवा जो पिळवणूक करणारा क्लास आहे त्याला उद्ध्वस्त केलं पाहिजे आणि त्याच्या जागी आपण आपली सत्ता व्यवस्थित स्थापित केली पाहिजे आणि मग राष्ट्राच्या नावाने आपलं शासन केलं पाहिजे. तर ज्यामुळे शोषितांची आणि कामगाराची पिळवणूक ही थांबवल्या जाईल. तर बुद्ध तत्वज्ञानाकडे आपण वळत असताना मार्क्सने उपस्थित केलेल्या मूलभूत विचारसरणीच्या बाबतीत बुद्धाचे काही म्हणणे आहे हे पाहणे आवश्यक आहे. मार्क्सने गरिबाच्या संबंधी किंवा कामगाराच्या पिळवणुकी संबंधी प्रश्न उपस्थित करून मार्क्सवादाची किंवा साम्यवादाची उभारणी केली आहे. पण बुद्ध काय म्हणतात, बुद्धाने कुठून सुरुवात केली आहे, बुद्ध तत्वज्ञानाची किंवा बुद्धाच्या धम्माची इमारत कोणत्या पायावर उभारली आहे. कार्ल मार्क्स प्रमाणे 2500 वर्षापूर्वी बुद्धानेही असे म्हटले आहे की जगामध्ये दुःख आहे. त्यामुळे बुद्धाने कार्ल मार्क्स प्रमाणे पिळवणूक हा शब्द जरी वापरला नसला तरी ह्या दुःखामधून हे दुःख कशामुळे, तर गरिबीमुळे दुःख आहे, माणसाच्या मनाच्या कलहामुळे दुःख आहे. त्यामुळं बुद्धाने आपल्या तत्वज्ञानाची, आपल्या धम्माची उभारणी जगात दुःख आहे हे जगन्मान्य सत्य आहे असे सांगून दुःखाची परिभाषा निरनिराळ्या अर्थाने केली आहे. दुःख म्हणजे जीवन मरणाचा फेरा असाही बुद्धाने त्याचा अर्थ केला आहे. परंतु ह्या अर्थाशी बाबासाहेब म्हणतात की आम्ही पूर्ण सहमत नाही. दुःख हा शब्द दारिद्र्य, गरिबी ह्या अर्थाने उपयोगात आणला गेला असल्याचे बौद्ध वाङ्मयात दिसून येते. तेव्हा बौद्ध तत्वज्ञानाचा मूलभूत पाया व कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचा मूलभूत पाया यात काहीही फरक आढळून येत नाही. याचा अर्थ मार्क्सने प्रस्थापित केलेला सिद्धांत हा काही नवीन नाही आहे. तेव्हा जीवनाचा मूलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बांधवास कार्ल मार्क्सचे दार ठोठावण्याची गरज नाही.
बुद्धाने तो पाया केव्हाचाच अगदी उत्तम प्रकारे प्रस्थापित करून ठेवलेला आहे आणि तो त्याने आपल्या पहिल्या प्रवचनातील उपदेशात केला आहे. हे प्रवचन बौद्ध वाङ्मयात धम्मपरिचक्कपवत्तन सुत्त या नावाने प्रसिद्ध आहे. धम्मचक्कपवत्तन सुत्ताचा अभ्यास केल्यानंतर बुद्धाने काय म्हटले आहे हे आपल्याला निश्चित खात्री पडते. मानवी जीवनाचे संग्रामाचे उत्तर क्वचितच आपल्याला आढळते. बुद्धाने आपल्या तत्वज्ञानाची किंवा धम्माची उभारणी ईश्वर, आत्मा किंवा अशा अनाकलनीय अतिमानवी बाबीवर केलेली नाही. त्याने मनुष्याच्या वास्तव जीवनाकडे उंगली निर्देश केला आहे. त्याचे सारे तत्वज्ञान हे मनुष्याच्या यातना, दुःख यांनी पिडलेल्या मानवी जीवनाची वास्तविकता आहे आणि त्यावर त्यांनी उपाय सांगितलेला आहे. जन्मा अगोदर म्हणजे मार्क्सच्या पूर्वी 2000 वर्षापूर्वी बुद्धाने ह्या गोष्टी जाणल्या आणि त्यावरील उपाय पण सांगितलेले आहे. गरिबाच्या संदर्भात बुद्धाच्या तत्वप्रणालीत व मार्क्सच्या तत्वप्रणालीत कमालीचे साम्य आहे. मार्क्सच्या विचारानुसार कामगाराच्या पिळवणुकीचा प्रतिरोध करण्यासाठी उत्पादनापासून प्राप्त होणारी संपत्ती राज्याने आपल्या मालकीची करायलाच पाहिजे. साऱ्या जमिनी राज्याच्या मालकीच्या असाव्यात. सारे उद्योगधंदे राज्याच्याच मालकीचे असावेत. म्हणजे व्यक्तिगत मालकास हुकूमत गाजविण्यास वाव मिळणार नाही. तसेच मजुराच्या श्रमशक्तीने निर्माण केलेल्या उत्पादित वस्तूवरील अतिरिक्त फायद्याचा लाभ त्या मालकास होणार नाही. म्हणजे तो मजुरांना लुबाडणार नाही. ही पिळवणुकीच्या संदर्भात कार्ल मार्क्सची विचारसरणी होती. व्यक्तिगत मालकीच्या संदर्भात जसं भिक्खू संघाचे नियम आहेत त्यामुळे व्यक्तिगत मालकी ही भिक्खूची तर नव्हती, परंतु सामान्य माणसासाठी काय केलं पाहिजे तर त्याला गरज असेल तेवढीच त्यांनी मालमत्ता बाळगावी. रशियातील साम्यवादांनी केलेले नियम हे कळवे नसावेत यापेक्षा जास्त भिक्खू संघाचे नियम कळवे होते. भिक्खूंचा संघ असावा असे बुद्धाला का वाटले? कारण बुद्ध जेव्हा आपल्या धम्माचा प्रचार व प्रसार करीत होते तेव्हा त्यांनी परिवराजकासारखे म्हणले जाणारे लोक त्यांना निराश्रित म्हणजे त्यांना घरदार नाही असे लोक म्हटलेले आहे आणि त्यांच्याकडे संपत्ती नव्हती. बुद्धाने अशा भटकत राहणाऱ्या परिवराजक लोकांना एकत्रित करून त्यांचा संघ निर्माण करण्याचे व त्यांच्या भ्रमण जीवनाला नियमबद्ध करण्याचे फार मोलाचे कार्य केले आहे असंही बाबासाहेब म्हणतात. तसं म्हणून व्यक्तिगत मालमत्ता नसण्याच्या बाबतीत साम्यवादी मत प्रणालीप्रमाणे एखाद्या आजच्या पिढीतील तरुणास आकर्षण वाटत असेल असेच बुद्धाने आपले तत्वज्ञान विनयपिटकात मांडलेले आहे. आवश्यक गरजा भागविण्यासाठी लागणारी मालमत्ता बाळगण्यास बुद्धाने मनाई केलेली नव्हती. परंतु मार्क्स असं म्हणतो की आपली खाजगी मालमत्ताच नसावी, परंतु जेवढी गरजेची आहे तेवढीच मालमत्ता जर आपण बाळगली तर त्यात काही वावगे नाही. त्यामुळे मार्क्स साम्यवाद्यांचा मार्ग जो मार्क्सने अवलंबला तो साधनं काय वापरलीत मग मार्क्सने? मार्क्सचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर कारखानदाराची किंवा सत्ताधाऱ्यांची जर हुकुमशाही नष्ट करायची असेल तर त्यांची हिंसा करा आणि त्या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित करा. परंतु विरोधकांची हत्या करण्याचा मार्ग हा बुद्धाला मान्य नव्हता. त्यामुळं मुख्य जो फरक जो आहे साधनांचा बुद्ध आणि मार्क्समध्ये तो असा आहे की मार्क्स म्हणतो की हिंसा करून तुम्ही सत्ता प्रस्थापित करा, तर बुद्ध असं म्हणतात की लोकांची मनं वळविणे हाच सनदशीर मार्ग आहे. नैतिक शिकवणीने व प्रेमाने लोकांची मन वळविणे यावर बुद्धांचा जास्त भर होता. बुद्धाला विरोधकांना जोरजबरीने किंवा सत्तेने जिंकवायचे नसून प्रेमाने व आपुलकीने जिंकवायचे आहे. धम्मपदातील गाथा आहे, नाही वेरेन वेरानी संमती द कुदाचनं अवैरेन च्या संमती एस दमन सनंतो. म्हणजे वैराने वैर नष्ट होत नाही तर ते प्रेमानेच नष्ट होते. जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये परिवर्तन होणे सुरू होते तेव्हा तो दुसऱ्याची पिळवणूक करण्याचे हळूहळू थांबवतो. आणि एक वेळ अशी येते की जसे मला जगण्याचा जसा अधिकार आहे तसा इतरांनाही अधिकार आहे, ही त्याची मानसिक बैठक तयार होते. त्यामुळं हळूहळू त्याची मानसिक बैठक तयार झाल्यानंतर तो हिंसा करत नाही, अहिंसेच्या मार्गाने मतपरिवर्तन करण्याच्या मार्गाने तो लागतो. कारण तुम्ही जेव्हा मनुष्य निर्मूलनाचेच तत्व अवलंबात आणत असाल तेव्हा तुम्हाला विरोध करणारा व तुमचा प्रतिकार करणारा कोणीच उरणार नाही. जर कामगारांनी हत्या करून हिंसा करून सत्ता जर बळकट केली तर तुम्हाला विरोध करणार नाही, कारण विरोध करणारा कोणी राहणारच नाही तुम्हाला. त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्हाला परिवर्तन करायचं आहे हा मार्ग जरी हळू असला तरी तो सुरक्षिततेचा आहे. त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की मार्क्सवाद्यांना मी साम्यवादांची जी तत्वे ते अवलंबतात त्याविषयी मी 2-3 प्रश्न विचारतो.
पण त्या 2-3 प्रश्नाची उत्तरं मार्क्सवादी मला देऊ शकत नाही. एक तर मजूर वर्गाची हुकुमशाही रक्तपाताने ते प्रस्थापित करू इच्छितात. राजकीय सत्तेचे वर्चस्व असणाऱ्यांना ते नेस्तनाबूत करू इच्छितात. त्यांच्या मतानुसार लोकसभेत प्रतिनिधित्व असू शकत नाही, मताधिकार असू शकत नाही आणि एकतंत्री महाप्रजा म्हणून त्यांना आपली सत्ता स्थापित करायची असते. त्यांना सत्ता वाटप किंवा अधिकार वाटप न करता राज्य करायचे असते. हुकुमशाही लोकांवर राज्य करण्याची योग्य पद्धती आहे असं याविषयी जेव्हा मी हुकुमशाही बाळगणाऱ्या मार्क्सवाद्यांना विचारतो तर मी त्यांना प्रश्न विचारतो की मजुराची हुकुमशाही त्यांनी का मान्य करावी. कारण शेवटी तुम्ही हुकुमशाही करूनच सत्तेत या आणि मग कामगार लोक जर हुकुमशाही करायला लागले तर ती समाजाला मान्य राहील काय. तर ती निश्चित राहू शकत नाही. कारण कामगारांची हुकुमशाही निर्माण होणे ही सुद्धा घातक गोष्ट आहे. मग यासाठी दुसरा प्रश्न बाबासाहेब विचारतात मार्क्सवाद्यांना की नेमका किती दिवस लागणार आहेत, किती कालावधी लागेल की जोपर्यंत तुम्ही हिंसा करून हा मार्ग अवलंबणार आहात, सत्तेत राहणार आहात. तर मार्क्सवादी बाबासाहेब म्हणतात की 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, किती वर्षानंतर ही तुम्ही हिंसा सोडून द्याल. तर यासाठी मार्क्सवादी उत्तर देतात की जेव्हा साम्यवाद स्थिर होईल आणि तेव्हा मग मजूरवर्गीय हुकुमशाही आपोआपच नष्ट होईल. त्यामुळे मनुष्याला कोणत्याच प्रकारच्या शासनाची आवश्यकता वाटणार नाही. हे खरंच खरं आहे का. तर हे असू शकत नाही. मग बुद्धाने जगाला कोणती एक गोष्ट दिली की जी अतिशय महान आहे. तर बुद्ध म्हणतात की मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय आणि पर्यायाने जगाची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकत नाही. त्यामुळे बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याची मनोधारणा बदलली गेली व त्यानुसार त्याने साम्यवादी विचारसरणी स्वीकारून त्यावर निष्ठेने प्रेम केले व ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर ती खचितच स्थायी स्वरूप प्राप्त करू शकेल. अशा वेळेस मनुष्याला कायदे कानूनाच्या बिडीत अडकण्यात सैनिक किंवा पोलीस कारवाईची जरूर पडणार नाही. नैतिकतेने वागण्यास व योग्य मार्गाने चालण्यास तुमच्या मनाची जडणघडण करणे हेच बुद्धाने अंतिम उपाय सांगितलेला आहे आणि तो सन्मार्गाचा उपाय आहे. बुद्ध धम्मपदामध्ये म्हणतात की मनोपुब्बगम्मा धम्मा मनुसेठ्ठा मनोमया मनसाच प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोन सुख मनवेत्वी छायावन पाहिनी. म्हणजे सर्वप्रथम हिंसा असो की प्रेम असो या 2 गोष्टी सर्वप्रथम माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होतात. परंतु जेव्हा हिंसा उत्पादित झाली तर तुम्ही हिंसेलाच बळ देता. त्याच ठिकाणी जर तुमच्या मनामध्ये प्रेमाची वागणूक किंवा समतेची वागणूक, स्वातंत्र्याची वागणूक आणि न्यायाची वागणूक जर तुमच्या मनामध्ये ही विकसित होत असेल तर तुम्हाला जबरदस्ती आणि जुलूम करण्याची गरज राहत नाही. ज्यामुळे मग रक्तपात घडून आणण्याची गरज वाटत नाही. कारण जबरदस्तीने लादली गेलेली एखादी गोष्ट ही लोक भीतीने स्वीकारतात. याचा अर्थ ते तुमच्याशी सहमत असतात असं नाही, तर तुमच्या भीतीमुळे ते तुमचं समर्थन करतात. कारण त्यांना माहीत असते की जर मी त्यांचं समर्थन केलं नाही तर कदाचित हे सत्ताधारी किंवा जे मजूर हुकुमशाह होतील ते आम्हाला फासावर लटकवतील. भयापोटी कोणतीच विचारप्रणाली मूळ धरू शकत नाही. एखादी विचारप्रणाली ग्रहण केली परंतु कालांतराने तिची धारणशक्तीच नष्ट झाली तर त्या विचारप्रणालीचे पुढे काय होईल या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत देता येणार नाही मार्क्सवाद्यांना तोपर्यंत ती लोकांच्या मनावर बिंबवण्यात काहीही अर्थ नाही. कारण मनोभूमिका तयार केली नसेल तर सत्तेची नेहमीच जरुरी भासेल. याच कारणास्तव मला नेहमी बुद्धाचे आकर्षण वाटते. बुद्धाची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी आहे. त्यामुळे मी बुद्धाला मार्क्सपेक्षा जास्त वजन देतो असं बाबासाहेब म्हणतात. मग याबद्दलचं एक उदाहरण बाबासाहेब देतात की वज्जीचा जो रूल होता, अजातशत्रूंनी आपल्या वत्सकार नावाच्या एका सेनापतीला बुद्धाकडे पाठवलं की बुद्धांना जाऊन प्रश्न विचार की वज्जी लोकांवर आक्रमण करून वज्जीचं साम्राज्य कसं बळकवता येईल. तेव्हा बुद्ध आनंदाला उद्देशून त्या वत्सकाराला सांगतात की जोपर्यंत वज्जी लोक लोकशाही तत्वाचं पालन करत राहतील आणि नीतीने आणि न्यायाने वागत राहतील तोपर्यंत तुम्ही वज्जींना हरवू शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये लोकशाहीची तत्व आहे, तिथे न्याय आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि मार्क्सवाद्यांनी जेव्हा सत्ता प्रस्थापित केली आणि मजुरांची हुकुमशाही आली तेव्हा मात्र इथे लोकशाहीचं अस्तित्वच नष्ट झालेलं दिसून येतं. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं की 40-50 वर्ष किती वर्ष तुमची हुकुमशाही राहील, तर नंतर लक्षात आलं की साधारणतः 80 ते 90च्या कालावधीमध्ये 20व्या शतकाच्या 1989 पर्यंत मार्क्सवादाचे रशियाचे जवळपास 14-15 तुकडे पडले. म्हणजे बाबासाहेबांनी जे भाकीत केलं होतं
की मार्क्स आणि बुद्धामधली तुलना करत असताना बुद्धाचाच मार्ग कसा रास्ता आहे, तो जरी लांब पल्ल्याचा असला तरी तो सुरक्षित आहे. आणि शेवटी नेमकं तसंच झालं की हळूहळू मार्क्सवादाचे जे सगळे फास आहेत ते जगातून तुटलेत. आताचा चीन हा पूर्ण भांडवलशाही कडे वळलेला आहे. रशिया पूर्ण 14-15 देशामध्ये विभाजित झाला आणि तिथे लोकशाहीची शासनं प्रस्थापित झाली. क्युबाचं, जर्मनीचंही तसंच झालं. त्यामुळे वज्जींना जो उपदेश बुद्धांनी केला होता तोच उपदेश चिरकालीन आहे असं बाबासाहेब म्हणतात. मग बुद्ध तत्वज्ञान व मार्क्स तत्वज्ञान यांचा जेव्हा तोलनिक अभ्यास आपण करतो तर आपण एका निष्कर्षाला पोहोचतो की जगातील एका फार मोठ्या समस्येच्या बाबतीत, म्हणजे जगात दुःख आहे व त्याच्या निवारणाचा एक निश्चित उपाय आहे, या बाबतीत बुद्धाचाच मार्ग हा सर्वोत्तम आहे असे आपल्याला दिसून येते. कारण बौद्ध राष्ट्रातील जे लोक आहेत या लोकांनी जर ही पद्धत अवलंबली तर ते निश्चित मार्क्सला प्रत्युत्तर देऊ शकतील व शासन व्यवस्था निर्माण करू शकतील असा विश्वास बाबासाहेबांना ठाम वाटत होता. मग यासाठी काय केलं पाहिजे, आजची प्रासंगिकता काय आहे, तर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाच्या तत्वानुसार जर जगाची पुनर्रचना जर करायची असेल तर त्यासाठी बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पहिली गोष्ट अशी आहे की भिक्खूंचा संघ हा स्ट्रॉंग असला पाहिजे. कारण भिक्खू हा आदर्श आहे. भिक्खू जसा जीवन जगतो त्याच्या जगण्यामध्ये आसक्ती नसते, तो अनागारिक असतो आणि तो कटाक्षाने जर समाजामध्ये जाऊन लोकशाहीची मूल्ये, मानवतेची मूल्ये आणि दुःख नष्ट करण्याची मूल्ये जेव्हा समाजामध्ये पसरवेल त्याचप्रमाणे प्रजाही त्यानुसार आचरण करायला लागेल. जेणेकरून भिक्खूंनी जर ही काळजी घेतली तर बुद्धाचा धम्म हा जास्त चांगल्या प्रमाणे प्रचारित होऊ शकतो. दुसरं, धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलावर आदळत ठेवली पाहिजे. धम्मतत्वज्ञान लोकांच्या कानात सतत ओतत राहिले पाहिजे. जसं बाबासाहेब म्हणतात की शाळेत मुलाला आपण घालवतो तर मूल एक दिवस शाळेत पाठवून आपण त्याला थांबत नाही, तर सातत्यानं त्याच्या मनावर लोकशाहीची मूल्ये, नीतिमत्तेची मूल्ये हे रुजवल्या जावीत यासाठी त्याला आपण दररोज शाळेमध्ये जाऊन त्याला सवय लावून घेतो. अशाच पद्धतीने बुद्धाच्या तत्वज्ञानाचा जर अंगीकार आपण केला तर हळूहळू बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती योग्य प्रकारे राबवल्या जाऊ शकते. याबद्दल बाबासाहेब पुढं असं म्हणतात की जो मार्क्सने मांडलेला जो सिद्धांत आहे हा सिद्धांत काय सांगतो, तर मार्क्सच्या सिद्धांतानुसार व्यक्तीची पिळवणूक करून आपण सत्ता प्रस्थापित करायची. परंतु बुद्ध आणि कार्ल मार्क्समध्ये बाबासाहेबांनी पोट्टपाद सूत्रामध्ये पोट्टपाद आणि बुद्ध यांचा संवाद सांगितलेला आहे. पोट्टपाद विचारतो की भगवंत मला सांगा की हे जग कसं आहे, जग शांत आहे की अनंत आहे, जगाचा अंत कधी होणार आहे, जगामध्ये दुःख सुख मिळणार आहे किंवा नाही. बुद्ध म्हणतात की पोट्टपादा, महत्वाचे हे प्रश्न नाही आहेत. प्रश्न हे आहेत की आपल्या जीवनामधील दुःख नष्ट करण्यासाठी काय या जगामध्ये कुठला मार्ग आहे, तर तो मार्ग आहे तो 8 अंगाचा मार्ग आहे ज्याच्यामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा आहे. जर व्यक्तीने या नीतितत्वांचा जर आपल्या जीवनामध्ये आचार केला आणि ही तत्व प्रचारित आणि प्रसारित केली तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये मानसिक परिवर्तन होते आणि तो व्यक्ती मग हाव जो असते, संपत्तीची हाव आहे, जगण्याची हाव आहे, पिळवणुकीची हाव आहे, ही हाव तो सोडून देतो. त्यामुळं त्याला शक्य होतं या जगाची पुनर्रचना करण्यासाठी, समाज निर्मिती करण्यासाठी. त्यासाठी पंचशिलाचे तत्व आहेत. पंचशिलातील तत्व जर आपण अवलंबिले तर पानातिपाता म्हणजे आपण कोणाची हत्या करणार नाही, अदिन्नदाना म्हणजे आपण चोरी करणार नाही, या कामेसुमिच्छा आपण इतरांसोबत वाईट वागणार नाही, व्यभिचार करणार नाही, मुसावादा आपण खोटं बोलणार नाही आणि सुरामेर वाईट गोष्टींचं सेवन करणार नाही ज्या की आपल्या मनाला किंवा आपल्या शरीराला मादकता निर्माण करतात. या गोष्टीचं जर सेवन आपण करणार नसू तर आपण एक नीतिवान माणूस बनू शकतो आणि आर्य अष्टांगिक मार्गाचं जे पालन जर आपण करत राहिलो तर आपल्याला पुढची चांगली अवस्था प्राप्त करू शकता येते. मग याच्यासाठी मार्क्सवादाने जो सांगितलेला कामगाराची हुकुमशाहीचा जो उपाय आहे तो ऑप्शन राहू शकतो की बुद्धांनी भेदभाव रहित साधने वापरून माणसाच्या मनामध्ये परिवर्तन करण्याचा जो मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग योग्य आहे. या दोन्ही मार्गाची जेव्हा आपण कम्पेअरशिप करतो, तुलना करतो, तेव्हा बुद्धाचा मार्ग हा अहिंसेचाही मार्ग आहे, तो नीतिमत्तेचाही मार्ग आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचाही मार्ग आहे आणि व्यक्तीला लोकशाहीच्या पद्धतीने आपली मतं मांडण्याचा, आपल्या मताविषयीच्या चर्चा घडून आणण्याचा
आणि समाजामध्ये असलेले जे वादविवाद आहेत हे चर्चेने मिटवण्याचा हा मार्ग उपलब्ध करून देतो. म्हणून बुद्धाचा मार्ग हा योग्य आहे. आता काही लोक असे म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की लोक बुद्धाला अहिंसावादी मानतात, त्यामुळे बुद्ध हे अहिंसेचं तत्व बाळगतात, त्यामुळे आज कसं चालेल अहिंसा बाळगून. तर बाबासाहेब सांगतात की बुद्धाची अहिंसा ही शूरवीराची अहिंसा आहे, ती जैन धर्मासारखी टोकाची अहिंसा नाही आहे. जसं व्हिएतनाममध्ये अमेरिकेने व्हिएतनामवर आक्रमण केलं, 4-5 वर्ष युद्ध करूनही व्हिएतनाममध्ये अमेरिका आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकली नाही, कारण त्यावेळी मिलिटरीमध्ये भिक्खूंचा पण समावेश झाला होता. वेळेप्रसंगी आपण आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी भिक्खूंनीही शस्त्र हातात घेतली तर ती गोष्ट वाईट नाही, हा सिद्धांत आहे. त्यामुळं हिंसा जी आहे बुद्धाची ही शूरवीराची हिंसा आहे. त्यामुळं मार्क्सने सांगितलेला बळाचा वापर आणि बुद्धांनी सांगितलेला नीतिमत्तेचा वापर, अहिंसेचा वापर, ह्या दोन गोष्टी जेव्हा आपण कम्पेअर करतो तेव्हा आपण एका निष्कर्षापर्यंत येतो की या जगाला, आजच्या जगाला जर कुठला मार्ग योग्य असेल तर तो बुद्धाचाच मार्ग आहे. मग आता या आजच्या जगामध्ये याची प्रासंगिकता कशी आहे? तर भारतीय संविधानाने बाबासाहेबांनी आर्टिकल 12 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. आर्टिकल 36 ते 51 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे. या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचे तत्व जर आपण अवलंबली तर स्टेट सोशलिझम, राज्य समाजवादाची अंमलबजावणी आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मार्क्सला जो समाजवाद अपेक्षित होता, बाबासाहेब म्हणतात की तोच राज्य समाजवाद राज्याच्या मार्फत, देशाच्या मार्फत, शासन व्यवस्थेच्या मार्फत काही टार्गेट्स द्यायचे आणि ते टार्गेट्स देऊन लक्ष ठेवून त्यामार्फतही जनतेला आपण समृद्ध करू शकतो आणि लोकशाहीच्या प्रणालीनुसार आपण या जगामध्ये एक धम्मराज्य निर्माण करू शकतो. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी मात्र आजच्या प्रसंगी जे बुद्ध धम्माचे अनुयायी आहेत त्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे, कारण त्यांनी जगामध्ये बुद्धाच्या तत्वांचा, जे की लोकशाहीला मिळणारे तत्व आहेत, विज्ञानवादी तत्व आहेत, यांचा जर त्यांनी स्वतः आचरण केलं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार जर केला तर या जगामध्ये हे जग एक धम्मराज्य होऊ शकतं आणि या जगामध्ये नवीन व्यवस्था निर्माण होऊ शकते, जी व्यवस्था मार्क्सवादाने निर्माण करणे ही अशक्य बाब आहे असं बाबासाहेब म्हणतात. आजच्या प्रसंगी मला एवढंच मांडायचं होतं. बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाचं विवेचन करत असताना बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांची तुलना, त्यांची मूलभूत तत्व आणि त्यांनी वापरलेली साधनं, संसाधनं यांचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि बुद्धाची तत्व ही सरस कशी आहे, हेच बाबासाहेबाला या ग्रंथामधून मांडायचं होतं. मला आपण आयोजकांनी इथे संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे इथे आभार व्यक्त करतो आणि माझे विवेचन इथे संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.